नमस्कार, डॉक्टर मॉमी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 स्वागत आहे। मी डॉक्टर पंकजा पाटील साळुंखे। मी एक बालरोगतज्ञ आहे आणि एका चिमुकलीची आई सुद्धा। आपल्या एका युजरने प्रश्न विचारला होता की बाळाला किती वेळा आणि किती पाणी द्यायचं। या प्रश्नाचं उत्तर आज मी तुम्हाला देणार आहे। चला तर मग सुरू करूयात। पाणी म्हणजे जीवन आहे। आपल्या शरीरातला 70% भाग हा पाण्याने व्यापलेला आहे। तर हे पाणी बाळाला किती वेळा, केव्हा आणि कशा प्रकारे द्यायचं ते मी तुम्हाला सांगणार आहे। पहिल्या 6 महिन्यांमध्ये बाळाला कोणत्याही प्रकारचं पाणी द्यायचं नाही। पहिले 6 महिने बाळाला फक्त आणि फक्त आईचं दूध द्यायचं, कारण आईच्या दुधामध्ये 88% हे पाणीच असतं। आता 6 महिन्यानंतरच्या बाळांना किती पाणी द्यायचं हे आपण बघूया। पहिले 6 ते 9 महिने या वयोगटामध्ये 120 ml इतकं पाणी दिवसाला बाळाच्या शरीरामध्ये गेलं पाहिजे। म्हणजेच बाळाच्या प्रत्येक फीडिंग नंतर 30 ml पाणी आपण द्यायला हवं। 9 ते 12 महिने या वयोगटामध्ये 250 ml इतकं पाणी दिवसभरामध्ये आपण बाळाला दिलं पाहिजे। म्हणजे प्रत्येक फीडिंग नंतर 40 ते 60 ml पाणी आपल्याला बाळाला दिलं पाहिजे। एका वर्षानंतर बाळाला किती पाणी द्यायचं तर ह्याचा एक साधा सोपा उपाय म्हणजे बाळाचं वय जर 1 वर्ष असेल तर बाळाला 1 कप पाणी द्यायचं। हा कप 250 ml इतका असायला हवा। बाळ 2 वर्षाचं झालं की 2 कप, बाळ 3 वर्षाचं झालं की 3 कप आणि 4 वर्षाच्या बाळाला 4 कप पाणी आपण दिवसभरात दिलं पाहिजे। परंतु बदलते हवामान, बाळाची प्रकृती आणि बाळ खेळणारे वेगवेगळे खेळ यानुसार बाळाच्या शरीरातलं पाण्याचं प्रमाण बदलत असतं। अशा वेळी कोणत्या फॅक्टरनी आपण ठरवू शकतो की बाळाने किती पाणी पिलं पाहिजे तर याचा सोपा उपाय म्हणजे बाळाचा युरिनरी आउटपुट। बाळाने किमान 6 ते 7 वेळा दिवसभरात सू केली पाहिजे। तसेच आपण त्या लघवीचा रंग बघायला हवा। जर बाळ अगदी डार्क रंगाची सू करत असेल तर याचा अर्थ आहे की बाळाच्या शरीरामध्ये पाण्याचं प्रमाण कमी आहे आणि अशा वेळी आपल्याला बाळाच्या शरीरामध्ये पाण्याचं प्रमाण वाढवण्यासाठी त्याला वेगवेगळ्या प्रकारचे ज्यूसेस आणि भरपूर पाणी द्यायला हवं। आता कोणतं पाणी द्यायला हवं तर शक्यतो 4 वर्षाखालील मुलांना बॉईल आणि त्याच्यानंतर कूल केलेलं पाणी द्यायला हवं। म्हणजे पाणी उकळायचं आणि ते नंतर थंड करून बाळांना द्यायचं। परंतु बॉईल आणि कूल या मेथडमध्ये 60 डिग्री सेल्सिअस इतकं तापमानाचं पाणी हे आपण 20 मिनिटं उकळलं तरच त्यातले बॅक्टेरिया किंवा वेगवेगळे विषाणू मरतात। यामुळे याच्या ऐवजी आपण फिल्टर्ड पाणी वापरू शकतो। याच्यामध्ये हे जीवाणू विषाणू तर मरतातच, याच्याशिवाय जे घातक रसायनं असतात ती सुद्धा काढून घेतली जातात। जसं की क्लोरीन किंवा शिसे यासारखी रसायनं काढली जातात। त्यामुळे फिल्टर्ड पाणी हे जास्त योग्य मानलं जातं। आता या पाण्याचं तापमान किती असायला हवं तर हे पाणी वॉर्म टेम्परेचरला किंवा रूम टेम्परेचरचं असावं। पण तुम्ही म्हणाल की थंडीच्या दिवसामध्ये काय तर थंडीच्या दिवसामध्ये आपण वॉर्म वॉटर बाळांना देऊ शकतो। आता हे पाणी बाळाला द्यायचं कसं तर पहिल्या 6 ते 9 महिन्यांमध्ये किंवा 6 ते 12 महिन्यांमध्ये आपण सिपर बॉटलचा वापर करू शकतो। बाजारामध्ये वेगवेगळ्या डिझाईनच्या अनेक सिपर बॉटल्स अवेलेबल आहेत। याच्या पुढे आपण वॉटर बॉटलचाही वापर करू शकतो। आता बाळाला पाणी पिण्याची सवय कशी लावायची तर याचा सोपा उपाय म्हणजे मॉडेल ड्रिंकिंग। म्हणजे तुम्ही बाळासमोर स्वतः पाणी प्यायचं, थोडंसं एक्झॅजरेट करून थोडं पाणी पितानाचे आवाज काढायचे, त्याच्यानंतर आपल्याला किती रिलॅक्स फील होतंय हे थोडंसं एक्झॅजरेट करून त्यांना दाखवायचं। कारण बाळं ही व्हिज्युअल लर्नर्स असतात। म्हणजे तुम्ही जसं कराल ते पाहतात आणि स्वतःही करण्याचा प्रयत्न करतात। तर अशा प्रकारे आपण त्यांना पाणी पिण्याची सवय लावू शकतो। तर ह्या उन्हाळ्यामध्ये तुम्ही स्वतःची काळजी घ्या, भरपूर पाणी प्या, हायड्रेटेड राहा आणि तुम्हाला काही प्रश्न असतील तर आमच्या डॉक्टर मॉमी चॅनलवरती नक्की विचारा आणि डॉक्टर मॉमी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।